ही सलामीची जोडी तुम्हाला केलपट्टीवरती पाहायला मिळेल. कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. मात 4 षटकांच्या बॉलिंग ट्रॅकवरती मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. तो मात्र पंकज पाटील एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिला षटक महत्वाचा षटक या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल पंकज पाटीलच्या माध्यमातून आणि 4 षटकामध्ये किती धावेवरती रोखलं जाईल. पहिल्याच पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच काय राहिलं पण न्यू यंग स्टार वहाल टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवरती ऑन स्ट्राइक वरती फलंदाज प्रयास कोहली आणि नॉन स्ट्राइक वरती प्रतीक पाटील जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग व्यवस्था अगदी चांगल्या रीतीने सजवलं. सध्या पंकज पाटीलला पंचांचा ग्रीन सिग्नल आणि गेम ऑन होईल. चला स्पीडअप करा. आवाजे संघ जास्त वेळ खर्च करू नका. पंकज लक्ष द्या. यस पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज या पंकज पाटील समोर प्रयास कोहली. पहिलाच बॉल हलक्या हाताने पुश केलाय. थोडासा जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट. हो इथे फलंदाज पात रनआउटचा शिकार. फिक धक्का. स्काय 11 न्यू यंग स्टार वहाल टीमला फलंदाज प्रयास कोहली पाक्ट द पवेलियन. क्षेत्ररक्षक होते हेमंत पाटील त्यांना अगदी चांगला हिट केला आणि जिथे प्रयास कोहलीची विकेट मैदानातून बाहेर. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना स्काय 11 न्यू यंग स्टार वहाल टीमला 4 षटकांची मॅच. पहिल्या बॉलवरती विकेट आली. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना IIC मंगलमूर्ती वाजे संघ. पहिला षटक पंकज पाटील फेकत्या. पहिला बॉल चांगल्या रीतीने डिलिव्हर केला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच चांगले डायरेक्ट हिट जिथे प्रयास कोहलीची विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये घनश्याम पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रतीक पाटील टीमचा बाहुबली एक अष्टपैलू खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. सेकंड बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा पंकज पाटील मॅन्डेटरी पॉवर सर्कलच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारण्यासाठी स्वतः गोलंदाज पंकज पाटील अगदी चांगली गोलंदाजी करत असताना सेकंड बॉल समोर प्रतीक पाटील हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. गोलंदाज तयार. सेकंड बॉल फुलटॉस होता. टोप होता दोन्ही त्यानं कबूल केला. ऑन साइडला तोडाका दिलाय. चिते मेथीचा टोकलाय. हा षटकार. टीमचा बाहुबली जरी प्रयास कोहलीची विकेट गेली ना तरी आम्ही चांगला स्टार्ट देऊ त्याचं उत्तर दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील चला टोकल्या षटक्या वैयक्तिक संघाचा अकाउंट हे 6 धावेनं ओपन केलं. सध्या फलंदाज प्रतीक पाटीलला पंकज पाटील वरती सध्या प्रहार करत असताना पहिला पॉवर प्लेचा षटक आणि पॉवरफुल बॅटिंग करायच्या त्याच्यासाठी प्रतीक पाटील इन ऍक्शन मध्ये. सेकंड बॉल दिशा देण्याचं काम केला. टिप लॉंग मध्ये टिप मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलते फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. थोडंसं शांत संयम बाळगला. मॅच मध्ये सिंगलला प्राधान्य. एका धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली संघ 7 या आकड्यावरती. स्ट्राइक रोटेट झाले आणि स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल घनश्याम पाटील फलंदाज इन ऍक्शन मध्ये. 7 धावा धावफलकावरती प्रयास कोहलीची विकेट रनआउटचा शिकार झाला जिथे पहिला धक्का लागला आणि त्याच्यानंतर अगदी चांगला खेळ साकत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये स्काय 11 न्यू यंग स्टार वहाल संघ प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. व्यवस्थित पाठच्या रडार मध्ये आलं या शॉट पाकवास कव्हरला क्षेत्ररक्षक दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि हा देखील प्रयत्न फसलाय जिथे दुसरा रनआउटचा शिकार. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना स्काय 11 न्यू यंग स्टार वहाल टीमला.
तिथे धाब्यावरती अंकुश लावण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये पंकज पाटील करतोय. संघ 8 या आकड्यावरती नवीन फलंदाज सुजल खरत हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. क्रिकेटचं सीसी पर कंट्रोल करणं हे गरजेचं राहील मॅच मध्ये. सध्या स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल टीमला पहिल्या षटकामध्ये 2 धक्के थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज पंकज पाटील करतोय. चला का स्कूटी आपण लाईट बंद करा. तर समोर फलंदाज सुजल गरत इन मध्ये 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये झड मध्ये फेकला बॅक टू द बॉलर. आपल्याच पलोत्रमध्ये चेंडूची अडवणी केली गोलंदाज पंकज पाटील हा तुम्हाला टॉप चेंडू पाहायला मिळता. पहिलं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना गोलंदाज पंकज पाटील चांगली गोलंदाजी करता आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये जिथे 2 फलंदाज बाद झाले आणि अवघ्या 8 धावा खर्च केला गोलंदाज पंकज पाटीलला 5 चेंडूच्या गेरी. शेवटच्या अंतिम बाला पॉवर प्लेचा पहिला षटक समोर इनॅक्स मध्ये फलंदाज सुजल गरत पाकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये विकेटची संधी इथे जीवनदान दिलं. कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र 2 धाबा देखील कंप्लीट. 5 चुकी केले फलंदाजाला जीवनदान दिलं. अंतिम बॉलवर त्याला 2 धाबा 2 धाब्यानं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाह संघ जाऊन पोहोचला 2 बाद 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारली पंकज पाटीलला 10 धाबा आल्यानं 2 फलंदाज प्रयास कोलियाना फलंदाज घनश्याम पाटील हे 2 फलंदाज रनआउटचा शिकार झाल्या. अंतिम बॉलवरती देखील विकेटची संधी होती तिथे कॅच ड्रॉप झाली आणि जीवनदान दिला फलंदाज सुजल गरतला. पण तुम्ही दिलेलं जीवनदान म्हटलं ना तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला इन्व्हाइट करणं आणि तेच केलं सध्या वाचे टीमला इन्व्हाइट केला मॅच मध्ये फलंदाज सुजल गरतला. 2 धाब्यानं संघ 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धाबा धावपुस्तकावरती. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा ट्रम्प कार्ड मंगलमूर्ती वाची टीमचा गोलंदाज हेमंत पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर प्रतीक पाटील चढ मध्ये फेकलाय. LBW चा शिकार धक्का तिसरा पाठी करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल टीमला प्रतीक पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. हा धक्का लागलाय. तिसरा 440 चा करंट सध्या वाहाल टीमला. तीन फलंदाज मैदानातून बाद झाला. हेमंत पाटीलला पहिलं सुयश मिळालं आणि तिसरा धक्का बॅटिंग करत असताना बाल टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुशल घरत हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. थोडस संयम बाळगावा लागेल. शांत दिमाखानं खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. तेवढीच ताकदवर गोलंदाजी सध्या आपण मंगलमूर्ती वासे टीमची 4 येतीना पहिलं षटक फेकलं ना गोलंदाज पंकज पाटीलला त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवला गोलंदाज हेमंत पाटीलला आणि पहिल्याच बॉलवरती यच इथे बिग धक्का वहाल टीमला. प्रतीक पाटीलची विकेट.
सेकंड बॉल थोडासा लो फुल टॉस बॉल होता, दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट डीप मध्ये उच्चती फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ 11 या आकड्यावरती पा हे करावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य देणं मॅच मध्ये आता गरजेचं सध्या बॅटिंग करत असताना स्कायर 11 निव्यंगस्टा वाहाल टीमला, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये 2 गेला, या ओव्हरचा विचार केला पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्याच्यामुळे थोडासा संयम बाळगावा लागेल मॅच मध्ये वाहाल टीमला. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईक वरती सुजल घरत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. सुजल घरत हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. पुढचा बॉल प्रार केला पाठच्या रडार मधील ऑन साईडला तडाखा दिला फलंदाज सुजल घरत ना चिते सा टोकलाय षटकार. फलंदाज सुचल गरजच्या बाट मधून 6 ने संघ पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ 17 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरा मार्ग असा. गोलंदाज हेमंत पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड मंगलमूर्ती वाचे टीमचा पहिला बॉलवरती वार केला, जिथे प्रतीक पाटीलची विकेट पाहिली आणि त्याच्यानंतर जबाबदार केस साकारते सुजल गरज या फलंदाजाला देखील जीवनदान दिलं, हे विसरून चालणार नाही मंगलमूर्ती वाचे टीमला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न लावून कार्पेट आफ्रिका केसलाय. क्षेत्ररक्षक आहेत सिंगल कप्पे झाले, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, थोडासा लेझी क्रिकेट आणि त्याचा पेनापीठ मिळालाय. बॅटिंग करत असताना सध्या नक्कीच मंगलमूर्ती वाजे टीमला 2 धाब्यानं नक्कीच माफ करा वहाल टीमला बेनापीठ मिळाला आणि संघ 2 ने पुढे सरसावलाय. संघाची धाबा संख्या पाहिली संघ 19 आकड्यावरती. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडसे चुका करत असताना मॅच मध्ये नक्कीच मंगलमूर्ती वाजे संघ तुमचा प्रत्येक खेळाडूला ना 100% योगदान देणं हे गरजेचं आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा इन ऍक्शन चेंडूला उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. शांत क्रिकेट थोडा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. एक सिंगल डबलला सध्या प्राधान्य देत असताना वहा संघ जाऊन पोहोचला 20 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा जिथे 5 मध्ये 10 धाबा 1 धक्का हेमंत पाटीलने दिला. अंतिम बॉल समोर फलंदाज पाहिला तर रुशल गरत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. रुशल गरत हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती, फलंदाज तयार पुन्हा एकदा हेमंत पाटील. साइड मध्ये फेकलाय, क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि तेवढी चांगली लेंथ लाईन हा बॉल डिलिव्हर केला हेमंत पाटीलला. अंतिम बॉल फेकला डॉट 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्कायरा 11 निव्यंगस्टा वाहा संघ 3-5 20 आकड्यावरती. शुभेच्छा आलेल्या आहेत चिक्या बैलाचे मालक एकच नाद बैलगाडा शर्यत दीपक शेठ तवले खानाव यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. दीपक शेठ तवले यावं आपण व्यासपीठावर. रोशन शेठ पाटील तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात, यावं आपलं स्वागत आहे. चेंडूच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला तर 10च्या सरासरीनं धाबा जमा केला. मॅच मध्ये स्कायर 11 निव्यंगस्टा वाहाल टीमला 3 धक्के लागल्या. 3 महत्वाचे फलंदाज 5 रन, त्याच्या कारणाचं थोडंसं प्रेशर आलाय. हा प्रेशर रिलीज करण्यासाठी फलंदाज सुचल गरजना चांगला खेळ साकारलाय. अद्याप 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये चांगले धावफलक अलतड्या बॉल अगर बॅटिंग करत असताना वाहाल टीमला सुजल गरत वरती भरपूर काही अपेक्षा धरून बसतात. बॅटिंग करत असताना वाहा संघ आणि त्या अपेक्षेला भर द्यावा लागेल. अंतिम क्षणापर्यंत चांगलं खेळ सुजल गरतला करावा लागेल, कारण की त्याच्या पाठमधून आपण एक षटकार पाहिला. वैयक्तिक 11 धाब्यांचे योगदान सुजल गरतनं दिला आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन ऑन स्ट्राईक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा ट्रम्प कार्ड चा वापर केला मंगलमूर्ती वाचे टीमला. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल संकेत भगत हा तिसरा ट्रम्प कार्ड. फिल्डिंगची रचना अगदी चांगले ते सजवण्याचा प्रयत्न करतोय मंगलमूर्ती वाजे संघ. विकेट साठी झालं, विकेट साठी कड हे रचण्याचा प्रयत्न मॅच मध्ये मंगलमूर्ती वाजे संघ करतोय. पहिला बॉल गोलंदाज तयार संकेत
वेगवान बॉल होता, चेंडू थोडासा पडल्यानंतर टीप राहिला, खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्या कानाचा फलंदाजाला चकवा दिला. हा सरळ चेंडू निघून गेला यशस्वी हातामध्ये आणि हा तुम्हाला टॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली गोलंदाजी झाली या मॅच मध्ये मंगलमूर्ती वासे टीमची. गोलंदाजावरती आक्षेप घेतला, ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. ऑन स्क्रीनवरती आमचे ऑफिशियल अंपायर त्यानंतर या स्पर्धेचे सर्व रोहित शेट पाटील यांच्या माध्यमातून पाहणी केले जाईल आणि योग्य तो निर्णय. यस, आपण मॅच सुरू करा. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. संकेत भगत गोलंदाज तुम्ही पाहता, तिसरा गोलंदाज. पहिला बॉल निर्धाव आला, सेकंड बॉल समोर सुजल. सड मध्ये फेकण्याचा प्रयत्न ऑफसाईडला केला. लांब कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाली, एकच धावेनं समाधान मानल्या. पण सिंगल डब्बाला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं 3 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर इथे पूर्णपणे शांत क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जिथे सिंगल डब्बाला धावपळ कलता ठेवलाय सध्या बहाल टीमला अनसंघ 21 या शुभांकावरती जाऊन पोहोचला. प्रहार करावा लागेल मॅच मध्ये. अभिनय तो कभिनय. तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला मागील या 2 षटकामध्ये किमान 3 तरी मोठे फटके मारावे लागतील, तेव्हा चांगलं टार्गेट सेट करू शकता. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्कायर 11 निमिंगस्टा वाहा संघ. गोलंदाज या पुन्हा एकदा संकेत भगत. लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल डिलिव्हर केला, शरीरापासून थोडासा दूरचा प्रवास ठेवला आणि तो प्रवास सुखरूप राहिला गोलंदाज संकेत भगत साठी. आणि हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. 3 बॉल अवघ्या एकच धाव कमालीचा षटक फेकत असताना मंगलमूर्ती वाचे टीम साठी गोलंदाज संकेत भगत. पुढचा बॉल समोर रुशल. बॅक टू द बॉलर. आपल्या स्पर्धेमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, तोपर्यंत पॉपी स्क्रीज वरती पोहोचला फलंदाज सुजल गरज. या बॉल वरती देखील आले सिंगल. एका धावेला प्राधान्य. एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघ तब्बल दोरी 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. शेवटच्या अद्याप 2 चेंडू शिल्लक असे चांगली गोलंदाजी साकारत असताना मॅच मध्ये संकेत भगत हा गोलंदाज धावेसाठी मॅच मध्ये संघर्ष करतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्कायर 11 निव्यंग स्टार वाहा संघ. पुढचा बॉल. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करता लक्ष असू द्या पंकज. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा संकेत भगत समोर सुचल करत पायक षटकाला सुजलच्या बॅट मधून प्रहार केलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, चित्त्या मेथीचा ठोकलाय सुजल गरत. हा दुसरा षटकार. त्यानंतरची लढत असणार आहे आई गावदेवी क्रिकेट संघ नेरेपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चिपलाय 11 चिपले. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांसाठी शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर 6 धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ 28 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. तर बघा, तर खेळाडू कक्ष मध्ये जे खेळाडू खऱ्या अर्थाने बसलेले आहेत फलंदाजीसाठी, परंतु त्यातील एक जरी खेळाडू तुमच्या खेळाडू कक्षच्या खाली जर उतरलं सामना सुरू असताना तर त्या संघाला दंडित केलं जाणार आहे. सँडी पालकर सुद्धा आमच्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स जी आमची कमिटी आहे तिथे जोडले गेलेले आहेत. रोहित आहेत, स्वतः ऑर्गनायझर आहेत, या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, ते स्वतः जोडले गेलेले आहेत. चला लगेच क्षेत्रशी सजून घ्या. जास्त वेळ आपण प्रत्येक ओव्हर मध्ये टीम मीटिंग घेऊ नका.
तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस पलकावरती धाबा पहिला संघ 32 आकड्यावरती 5 दमदार योगदान दिला सुजल गरजनं. ज्या फलंदाजी कॅच सोडली आणि त्याच्यानंतर त्यानं छाप सोडली मैदानामध्ये. 9 बॉल वैयक्तिक 22 धावांचं योगदान दिला फलंदाज सुजल गरजनं. दमदार बॅटिंग करत असताना आता अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निलेश पाटील हा चौथा ट्रम्प कार्ड मंगळमूर्ती वाच टीमचा. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करता विनंती असेल. मंगलमूर्ती वाजे पंकज लक्ष द्या. शेवटचं षटक या बॉलिंग ट्रॅक वरती निलेश पाटील हा चौथा ट्रम्प कार्ड. समोर फलंदाज पहिला रुशल गरज. स्ट्राईक रोटेट करणं हे गरजेचं राहील कारण की दुसऱ्या साईडला नॉन स्ट्राईक वरती फलंदाज सुजल गरज चांगला खेळ साकारतात, त्याला स्ट्राईक देणं हे महत्वाचं सत्य न्यू यंगस्टर वाहाल टीम साठी. मात्र तशा रीतीने खेळ केला जाईल तर स्वतःवरती विश्वास ठेवून चांगला फटके आपल्या फॉलोमध्ये दाखवेल. चला स्पीडअप करा, अंपास आपण देखील ऑन करा. जास्त वेळ खर्च करतो नक्कीच मंगलमूर्ती वाजे संघ. निलेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल समोर रुशल गरज. प्रार करण्याचा प्रयत्न सर्वथा पाठची नरेश फलंदाज पाद धक्का चौथा बॅटिंग करत असताना स्कायरे 11 न्यू यंगस्टर वाहाल टीमला. पहिल्या बॉलवरती यश मिळाला गोलंदाज निलेश पाटीलला आणि चौथा धक्का बॅटिंग करत असताना स्कायर 11 न्यू यंगस्टर वाहाल टीमला. संघाची धाव संख्या पहिली संघ 32 आकड्यावरती. अजूनही 5 बॉल आहेत. किमान मी म्हणेन 5 बॉल मध्ये तुम्हाला 10 ते 15 धावा बनवावे लागते, तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट करेल मॅच मध्ये न्यू यंगस्टर वाहाल संघ. नवीन फलंदाज दाखल झालाय 6व्या क्रमांकासाठी. अक्षय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. निलेश पाटील पहिल्या बॉलवरती यश थोडस आत्मविश्वास वाढला, मात्र कशा रीतीनं येणारे 5 बॉल डिलिव्हर केले जातील याच्याकडे देखील लक्ष देऊया. गोलंदाज तयार. निलेश समोर अक्षय. थोडासा स्टोबर बॉल होता ऑनसाइडला खेळलाय. सिंगल कंपेअर झाली. दुसऱ्या ताब्यासाठी प्रयत्न नकारला. विश्वास ठेवला फलंदाज सुजल गरजनं, कारण की सुजल गरजनं चांगली बॅटिंग साकारली. 9 बॉल 22 धावांचा योगदान सध्या टीमला दिलाय. चिपले गावातील आदरणीय व्यक्तिमत्व सन्मान्य सुप्रसिद्ध बिल्डर्स नारायण शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्राईक वरती फलंदाज सुजल गरज हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पाच टीमची जबाबदारी होती ना, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे प्रेशर आला होता आणि त्याच्यानंतर जबाबदारीने केस साकारला फलंदाज सुजल गरजनं आणि तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे पकडल्याचे संपला फलंदाज सुजल गरजचा खेळ. हा धक्का लागेल 5वा बॅटिंग करत असताना स्कायर 11 न्यू यंगस्टर वाहाल टीमला. सुजलला दमदार योगदान दिला. 10 बॉल आणि 22 धावांचे योगदान सुजलनं आपल्या टीम साठी दिला आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते 7व्या क्रमांकासाठी. तपस 7 चर्सी घालून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋषिकेश करत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजून 3 बॉल आहेत. चांगली गोलंदाजी करतोय निलेश पाटील. स्लॉगरच्या षटकामध्ये मोठ्या पटकांपासून वंचित ठेवल्याने या षटकाचा विचार केला तर महत्वाची विकेट. ज्या फलंदाजानं धावेला वेग दिला होता तो सुजल गरजला मैदानातून बाहेर काढला गोलंदाज निलेश पाटीलला. समोर फलंदाज पाहिलं तर ऋषिकेश गरत. थोडा स्लोबर होता साईडला केला पटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हरी, स्टँड अँड डिस्पॅच, ठोकलाय षटकार.
चला हा षटकार खूप इम्पॉर्टंट राहील बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर बहाल टीम साठी 6 ने संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या 39 39 इथे लाईन पाहावी लागेल ऑप्शनच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला गोलंदाज निलेश पाटीलला आणि अतिरिक्त फाईट स्वरूपमध्ये एक धाव जोडली जाईल एक धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पहिली 40 धावा फलकावरती आल्यात अजूनही 2 बाद शिल्लक आहेत समोर ऋषिकेश गरत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये 7व्या क्रमांकासाठी दाखल झाला तेवढीच चांगली फलंदाजी ऋषिकेश पात्र पर्लीचे डिस्ट्रॉय केला जिथे त्रिपलाची फलंदाज पाद 6वा धक्का स्काय 11 न्यू यंगस्टर बहाल टीमला भरपूर चांगलं केलं चांगले गोलंदाजी करत असताना निलेश पाटील जो 4था ट्रम्प कार्ड आहे IIC मंगलमूर्ती वाजे टीमचा तेवढीच चांगली गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतो शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट हा बॉल असेल मात्र या बॉलवरती किती धावा समोरला जातील बॅटिंग करत असताना स्काय 11 न्यू यंगस्टर बहाल टीमच्या माध्यमातून समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला धीरज पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल गोलंदाज तयार निलेश पाटील चांगली गोलंदाजी साकत असताना मॅच मध्ये इनसाइड आउट फटका चांगला क्षेत्ररक्षक पंक्तील दर्शक चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर अंतिम बॉल वरती मोहर 6 धाब्याची लावली आणि पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच न्यू यंगस्टर बहाल टीमला तब्बल धाबा जमा केला 4 षटकांच्या अखेरीस 46 आणि 47 धाब्यांचा लक्ष्य आता सेकंड सत्रामध्ये पार करावा लागेल मंगलमूर्ती वाजे टीमला इथे नाणेफेक केली जात आहे चिपलाई 11 क्रिकेट संघ चिपले आणि आई गावदेवी क्रिकेट संघ नेरेपाडा संगनायक या आपण नाणेफेकीसाठी मी भातान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत शेठ भोईर साहेब यांना इथे आमंत्रित करतो त्यांच्या समवेत आपण पाहतो सन्माननीय गणेश गाताडे साहेब विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत भातान आणि सन्माननीय रामदास चिखलेकर साहेब या त्रिवेणी संगमला आम्ही इथे आमंत्रित करतो यावर बघा गावदेवी नेरेपाडा क्रिकेट संघ उपस्थित आहे चिपलाई क्रिकेट संघ चिपले दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या त्रिवेणी संगमच्या वतीने तुम्हाला एक उत्तम खेळाच्या मनपूर्वक शुभेच्छा असणार आहेत चंद्रकांत भोईर साहेब माजी सरपंच भातान यांच्या शुभास्ते नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि नाणेफेकीचा कौल आई गावदेवी क्रिकेट संघ नेरेपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने संगनायक नाणेफेक आपण जिंकलेली आहे निर्णय का असणार आहे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणं पसंत का केलं टार्गेट पेट्रो चेसिंग करण्यासाठी त्याच्यामुळे हा सामना 5 षटकांचा असणार आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला चिपलाई क्रिकेट संघाला कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न स्पर्धा पाहतो आमचे 1-2 12 किंग रोशन शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 10 आहे स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहात एकंदरीत आयोजन तुम्हाला कसं वाटलं आयोजन खूप छान आहे दरवर्षी चांगलंच आयोजन असतं थँक्यू सो मच संगनायक आपण नाणेफेक गमावलेली आहे प्रथमतः फलंदाजी करायची आहे 5 षटकामध्ये किती धाबांची संकल्पना असेल बनवण्याची तुमची जितके जास्त रन होतील तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल रोशन शेठ पाटील आहेत गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली ऑल टीमचं आमचे जे आयोजन आहे त्या आयोजनाबद्दल काय सांगू शकाल आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच नाणेफेकी दाखवून नेरेपाडा क्रिकेट संघाने जिंकला प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे तर याच दरम्यान आपण व्यासपीठावरती पाहतो विजयजी खुटारकर साहेब नावडे आणि त्यांचे मित्र परिवार यांचं आगमन झालं आपलं सहर्ष स्वागत तर मान्यवरांचा हेतूची सन्मानित केलं जात आहे भातान नाईट क्रिकेट स्पर्धेच्या दमदार ऑर्गनायझर माजी सरपंच के कुदांत कल्पना बुरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली ते सन्मान्य माजी सरपंच चंद्रकांत भोईर साहेबांचा सन्मानित केला जात आहे गणेश गाताडे साहेब विद्यमान उपसरपंच भातान त्यांचा सन्मानित केला जाईल भातान ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच एक विचारांचा बसा खऱ्या अर्थाने समाजामध्ये वावरत असताना विचारांचा बसा आणि वारसा ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने जोपासलेला आहे आपल्या गावाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे आमचे गणेश गाताडे साहेबांचा सन्मानित केला जात आहे
त्यानंतर रामदास चिखलीकर साहेब, क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व. रोशनशेठ पाटील 1-2 यांच्या शुभ हस्ते सन्माननीय रामदास आणि बघा मेवणे परिवार आहेत, निश्चित स्वरूपात नातेवाईक आहे त्यांचं, आणि रोशनशेठ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून खऱ्या अर्थ निश्चित स्वरूपात रामदास दादा आपण इथे उपस्थित राहिलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. धन्यवाद महागुरु, धन्यवाद मंगेश, धन्यवाद दीपक पाटील सर. आज आपण पाहू शकाल आमदार चषकाची ही स्पर्धा दुसरा दिवस रात्र आणि काल देखील थरार तुम्ही पाहिलात आणि शेवटचा सामना तर हाय व्होल्टेज पाहायला मिळाला तर म्हणजेच कुंदन एंटरप्राइजेस 11 गावदेवी साई आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाडा या दोन संघांमध्ये बिग फाईट पाहायला मिळाली. आणि आज मात्र दुसरी दिवस रात्र खरं आज राजमाता जिजाऊ यांच्या 427व्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन, खास करून मा जिजाऊंना विनम्र अभिवादन आणि जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. मा जिजाऊच्या पोटी जन्म घेऊन आज हिंदवी स्वराज्य करायला स्थापिले ते तुम्हा सर्वांचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. दोस्तों चलते मैदान की तरफ जहां पर इस टूर्नामेंट के हमारे लाडले आयोजक रोशन शेठ पाटिल 12-12 किंग, धनंजय शेठ पाटिल वाकड़ी गावदेवी ट्रांसपोर्ट्स, धनंजय शेठ पाटिल कोपुली माजी उपसरपंच जिनके द्वारा ये बाइक और साथ ही साथ साई रक्षा ट्रॉफी ओनर संतोष शेठ पाटिल, इनके ओर से सभी का स्वागत और गावदेवी क्रिकेट क्लब कोपरूली इनके ओर से स्वागत है. चलेंगे मैच की तरफ. लक्ष्य 47 रनों का सुपर 12 के लिए कौन सी टीम क्वालिफाई करेगी? स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल या यहाँ पर IIC 11 वाजे टीम. पहली गेंद हाफ ट्रैक करके थी, उठाकर खेला सीधा मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा पार 6 रन. गेंदबाज तैयार और इस बार अच्छी लाइन है. प्रतीक एक दमदार गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं और कितनी खूबसूरत यहां पर गेंद डिलीवर करते हुए. एक तरफ यहां पर IIC वाजे की बात करेंगे, इंपेरियल इंफ्रा केमिकल्स 11 वाजे टीम के पैकर से संजीव सागवान साहब यहां पर इसी कोपरूली गांव की सोसाइटी में रहवासी है जिनके द्वारा हर साल इस टीम को पैक किया जाता है. एक तरफ स्कायरा 11 वाल यानी कि आकाश शेख श्रीडन कल्याण से बिलोंग करते हैं जिन्होंने इस टीम को पैक किया गया. इस बार भी ऑफ टर्न मार्कर का प्रयास किया था, अच्छी फील्डिंग वहां पर शॉट एक्स्ट्रा कवर किया, तरफ धीरे से वहां पर बढ़िया फील्डिंग नजर आई. तब तक 1 रन पूरा होता हुआ और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 7 रन. प्रति ओवर की बात करेंगे तो 12 का रिक्वायर्ड रन रेट है, लेकिन फिलहाल यहाँ पर पहली गेंद के ऊपर नंबर 6 अतुल के बल्ले से और उसी 6 की मदद से शुरुआत दमदार, लेकिन प्रतीक ने उसके बाद तुरंत जवाब दिया है. अब न्यू बैटर आएंगे बल्लेबाजी के लिए. पंकज पाटिल टीम के प्रमुख खिलाड़ी है, पिछले मैच में मैन ऑफ द मैच के हीरो बने. सामने प्रतीक और लो फुल टॉस बॉल, सब डिसमिसल. मैदान में पाए गए खिलाड़ी थे मेरे ख्याल से रुशेल थे वहां पर जिनके द्वारा कैच पकड़ा गया और ये इंफ्रा केमिकल शिवाजी टीम को पहला करारा झटका. व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. नावडे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व विजय खुटारकर, त्यांच्या समेत राकेश गोंधली, राज मेधा आणि विशाल पाठक या व्यक्तिमत्वांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमचे स्पर्धा ऑर्गनायझर गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार 1-2 12-12 किंग म्हणून परिचित असणारे रोशन शेठ पाटील आणि 8085 म्हणून परिचित असणारे आमचे आदरणीय धनंजय दादा पाटिल यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक इथे सरसे स्वागत करता आहोत. यज्ञेश और जोड़ी आप देख सकते हैं मैदान की तरफ अतुल की जोड़ी इस वक्त खेल रही है. फिलहाल पंकज का विकेट मैदान से बाहर लौटने के बाद थोड़ा सा कहीं ना कहीं यहाँ पर दबाव डालने का प्रयास किया जा रहा है स्कायरा 11 वाइल्ड टीम की ओर से.
जहां पर गेंदबाजी का सवाल है स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल टीम के घनश्याम ने बढ़िया गेंदबाजी करते हैं, धीरज बढ़िया गेंदबाज है उनके पास, और साथ ही साथ यहाँ पर प्रतीक की भी शानदार गेंदबाजी, और आखिरी गेंदबाज जिन्होंने काफी शानदार लेफ्ट हैंड गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। तो बैटल अच्छा है, मजा आएगा दो टीमों के बीच में। सुपर 12 के लिए लड़ाई है, जहां पर अगर जीतेंगे तो सीधा 15 तारीख आखिरी रात होगी मेगा फाइनल की, वहां पर आपको जाने का मौका मिल सकता है। रफ एंड टफ मैच, पिछला मुकाबला भी फाइट देखने को मिला, लेकिन यह मैच भी उसी कगार पर चलेगा। और स्लोवर वन गेंद 3 बैक टू द बॉलर, खेलने का प्रयास, मिड ऑफ में कोई फील्डर मौजूद नहीं है, डीप लॉन्ग ऑफ में घनश्याम गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय, और इसी 1 रनों की मदद से इंपीरियल इंफ्रा केमिकल्स वाजे टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। पावर प्ले में किस तरीके की गेंदबाजी होनी चाहिए, इसका उत्तम उदाहरण प्रतीक पाटिल, नंबर 6 आया था पहली गेंद के ऊपर, और उसके बाद उन्होंने ये कितनी खूबसूरत वापसी की है। विकेट रखना पड़ेगा यहाँ पर वाजे टीम के बल्लेबाजों को, क्योंकि गेंदबाजी की बात करेंगे तो जिस तौर पर शॉट ऑफ गुड लेंथ गेंदें वाइड यॉर्कर डालने में काफी माहिर जानी जाती है स्कायरा 11 वाल। हाफ ट्रैकर बॉल टैप किया ऑन साइड में, शॉर्ट स्क्वायर लेग का खिलाड़ी आएगा मिड विकेट की तरफ, डीप में उठाएंगे फील्ड करेंगे। एक सफल ओवर देखने को मिला। पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद इंफ्रा केमिकल्स वाजे टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन। जीतने के लिए 47 का टारगेट है, आने वाले 18 गेंदें और जीतने के लिए चाहिए 38 की जरूरत। व्यासपीठावर आम्ही पाहतो आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत असताना एका बाजूला चंद्रकांत भोईर माजी सरपंच ग्रामपंचायत भातान गावामध्ये रॉकस्टार प्रवीण आपण प्रत्येक वर्षी नाईट स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत असते। त्या स्पर्धेचे ते शिल्पकार आहेत, त्यांचे खंदे समर्थक। आता सुद्धा वर्तमान स्पर्धा 18 तारखेला त्या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे आणि त्यांच्या समवेत 14 तारखेला ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल। आपले गणेशदादा गाथाडे विद्यमान उपसरपंच आहेत, रामदास चिखलेकर साहेब, विजयदादा कुटारकर, तुमच्या सर्व सहकार्यांचं पुन्हा एकदा आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करत आहोत। तो चलिए पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ी सी मुश्किलें बढ़ी है इंपीरियल इंफ्रा केमिकल्स वाजे टीम के सामने, लेकिन देखेंगे दूर वाले छोर से परिवर्तन, तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं धीरज पाटिल बॉलिंग मार्ग पर आते हुए। उलवेर और प्रीमियर लीग में काफी कमाल का परफॉर्मेंस रहा इन खिलाड़ियों का, जब नावे के मैदान के ऊपर सीजन 6 का इंतजाम किया था। और पहली गेंद जड़ में डाली थी, वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ खेलने का प्रयास, 1 रन वहां पर पूरा, अच्छी फील्डिंग, बढ़िया फील्डिंग। यही सोच होती है जब आप दूसरा रन लेने से रोकते हैं ना बल्लेबाज को, तो यह आपकी फील्डिंग का स्टैंडर्ड काफी ऊंचा है, और कहीं ना कहीं यही फील्डिंग का ये उच्च कोटि की यहां पर नजर आती हुई। सिंगल मिलेगा, सिंगल के साथ डबल डिजिट में पहुंची है इंपीरियल इंफ्रा केमिकल्स टीम वाजे। जबरदस्त फाइट दो टीमों के बीच में, रन और गेंदों के बीच में फासला 17 गेंदें बची है, 37 रनों की फिलहाल जरूरत है। स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल टीम पहले सत्र में जब बल्लेबाजी कर रही थी तो पहले 2 ओवर में थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आई, फिर बाद में आने वाली 2 ओवरों में उन्होंने दमदार परफॉर्मेंस दिया और उसके बदौलत ये टारगेट सेट किया। यहां पर 17 गेंदें 37 रनों की जरूरत। पहला विकेट सस्ते में लौटा, इस बार ये विकेट के लिए अच्छी साझेदारी बिल्कुल बनती हुई, इनकी सुपर 12 के लिए क्वालिफायर ये मैच है, उतना ही इंपॉर्टेंट दोनों टीमों के लिए। चलिए इस बार लगा है बल्ले का बाहरी किनारा, एजन टेकन, विकेट कीपर ने अपना काम तमाम किया, बल्लेबाज आउट, दूसरा विकेट इंपीरियल इंफ्रा केमिकल्स वाजे टीम का। बैट्समैन वाजे मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघ फलंदाजी करतो, परंतु वाजे गावाच्या क्रीडा नगरीमध्ये प्रथमच खऱ्या अर्थाने आपण डे नाईट फॉर्मॅट हे आपल्या भेटीसाठी येतो। क्रिकेट स्पर्धा निश्चित स्वरूपात त्या स्पर्धेचा शुभारंभ 1 फेब्रुवारी निश्चित स्वरूपात 1 फेब्रुवारी होणार आहे। दिलीप शेठ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाजे यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे। बिल्कुल एक बड़ी टूर्नामेंट आपके सामने नजर आएगी। फिलहाल यहां पर बात करेंगे, अभी तक दमदार गेंदबाजी का प्रदर्शन
सोनू जैसे खिलाड़ी डगआउट में सुरक्षित है, उनके लिए अच्छी बात है। बड़ा शॉट खेला है, बल्ले के रडार में आते ही ताव न देखा, आव न देखा और सीधा ठोका है मिड विकेट के ऊपर से। दैट्स अ बिग 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 हिट। ठाकुर इनका संगीत और इनके नाम की ये टूर्नामेंट आप देख सकते हैं और ये जबरदस्त स्ट्रोक देखने को मिला। 6 रनों की मदद से रफ्तार दुगनी बढ़ती हुई यहाँ पर इंफ्रा केमिकल्स, इंपेरियल इंफ्रा केमिकल्स वाजी टीम की रन संख्या पहुंची है 16 के ऊपर। 15 गेंदें और जीतने के लिए 31 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है और यानी कि दोनों भी टीमें जी जान से लड़ रही है। जो जीतेगा वो सीधा जाएगा सुपर 12 के लिए। महत्वपूर्ण छक्का दबाव था और ये दबाव से हटकर बल्लेबाजी। फुल टॉस बॉल टैप किया है, शॉर्ट कवर में फील्डर आते हुए रुशल, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ बात करेंगे 17 रन 14 गेंदे 30 रनों की जरूरत। एक एक गेंद इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए, लेकिन हार मंजूर नहीं है क्योंकि दोनों भी टीमें इस मैदान के ऊपर सपना लेकर आई है कि इस आमदा ट्रॉफी में हमें आगे तक जाना है और ये आगे जाने के लिए दो टीमों के बीच में लड़ाई। ते समोरचे खाली बस, समोर बघा बॅकस्टेज गाडीची विनंती असेल। तो चलिए बिल्कुल मैच अभी भी गर्म है दोनों भी टीमों के लिए। 14 गेंदें और 30 रनों की जरूरत। डू और डाई का यह मुकाबला दोनों टीमों के बीच में। इस बार हवा में गेंद है, मिस टाइमिंग, एक्स्ट्रा कवर की तरफ लॉन्ग ऑफ का खिलाड़ी दूसरे एक्शन में कैच को पकड़ा है और इसी के साथ बल्लेबाज लौटेंगे अतुल पाटिल बैक टू द डगआउट। होंगे आउट। 13 गेंदों में चाहिए 30 रनों की जरूरत। गेंदबाज जी जान से मेहनत करे तो एक तरफ बल्लेबाज भी उतनी मेहनत कर रहे। तट पर बैठे बैठे तेरे हाथ कुछ आएगा तो रत्न मिलेंगे तुझको, जब सागर के तह में जाएगा कुछ ना आए हाथ में समझना डुबकी अधूरी है। चाहे कितना भी मुश्किल हो लेकिन पहला कदम हमेशा जरूरी होता है। जब बिजली कड़कती है तो बारिश होती है, तब छोटी छोटी चिड़िया पेड़ में छुप जाती है पर बाज हमेशा बादलों के ऊपर उड़ता है। इसलिए बाज बनो। और ये मैदान के अंदर दोनों टीमें हार मानने को तैयार नहीं है। ये मैदान गेंदबाजों के लिए सूट करता है। एक मैच आपने देखा कि जहां पर रन बने थे कल पहले दिन में 68 का, फिर रात को सिर्फ 1 बजे मोह और सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा के बीच में मैच देखा, वहां पर भी 60 से अधिक रन बने, लेकिन बाकी के मैच में 50 छूने के लिए सभी टीमों को काफी मुश्किलें पैदा होती है क्योंकि ठंड है जिसके चलते यहां पर दिक्कतें होती है। और मैदान जो देख सकते हैं अर्नो मैदान कोपरोली का, ये वर्तुलाकार मैदान और पूरी तरीके से ये मैदान को सजाया गया है। अंश मंडप डेकोरेटर इनके ओर से शिवाजी पाटिल सांगटोली, जिनका ये आप मंडप डेकोरेटर देख सकते हैं। लेवल्स टोटल 33 का हमने देखा था कल की रात्रि में जहां पर वलवली टीम का नजर आया था। इस बार बड़ा शॉट खींच लिया जल्दी, सोनू आते पावरफुल हिट लॉन्ग ऑन के ऊपर से, दैट्स द मैक्सिमम हिट। ओवर की समाप्ति और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं 23। जीतने के लिए अब आने वाली 12 गेंदें और चाहिए 24 रन। तरी ते तत्परी मान्यवरांचा सन्मान केला जाईल। विजय खुटारकर, त्याचबरोबर राकेश गोंदली, विशाल पाठक आणि राज मेहता या 4 व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर रोशन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे। विजयदादा खुटारकर, त्यानंतर राकेश गोंदली, राकेश आपण आपला सन्मान इथे केला जाईल। राकेश गोंदली इथे नावडे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित
सन्मान इथे केला जात आहे. राकेश गोंधली क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व, अशा दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान राज मेहता यांचा येतोची सन्मान केला जाईल. आमचे वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री धनंजय म्हस्कर यांच्या शुभांस्ते मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाईल. त्यानंतर विशाल पाठक या आपला सन्मान केला जाईल. O2 रॉकस्टार प्रवीण. धन्यवाद महागुरु. बिल्कुल चलते मैच की तरफ 12 गेंदे और 24 रनों की जरूरत है प्रति ओवर. यहाँ पर बात करेंगे तो 12 का रिक्वायर्ड रन रेट है. यकीन करना सीखो, शक तो सारी दुनिया करती है. जिंदगी जब देती है ना तो एहसान नहीं करती, और जब लेती है तो लिहाज नहीं करती. दुनिया में दो पौधे ऐसे हैं जो कभी मुरझाते नहीं, और अगर मुरझा भी गए तो उसका कोई इलाज नहीं. एक है पहला निस्वार्थ प्रेम और दूसरा है अटूट विश्वास. ये विश्वास कौन दिलाएगा? विश्वास के लायक कोई आएगा वाल टीम की ओर से, जहां पर इस टीम को थोड़ा सा संकट से बाहर निकाल सके, क्योंकि सोनू नॉन स्ट्राइक एंड पर खतरनाक बल्लेबाज है जो वाजी टीम की ओर से दमदार बल्लेबाजी के लिए जाना जाता है. 12 गेंदे 24 की जरूरत. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अभिजीत है. फ्लाइट हिट देने का कोशिश जरूर किया था. शॉर्ट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी रुशल मौजूद है, तब तक 1 रन वहां पर पूरा. तर इथे लोक नियुक्त सरपंच शिवकर ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच एक अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व शिवकर गावाच्या विकासाला गती आणि दिशा देणारे आमचे आनंददादा ढवले भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. क्या बात आहे आनंद भाई. फक्त 12 मिनिटं एक्स्ट्रा झाली. आजचा टायमिंग अगदी परफेक्ट होता, कारण ते बक्षीस समारंभ करत होते. मी लगेच निघालो आणि चॅम्पियन त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या शिवकरच्या गावामध्ये करायचं विचुंबे क्रिकेट संघ ठरला. डॉट बॉल की समाप्ति. आएगा खेल में मजा. बची हुई 10 गेंदें और जीतने के लिए चाहिए 23. 10 गेंदें बची और जीतने के लिए 23 रनों की फिलहाल यहां पर आवश्यकता है. क्या फाइट चल रही है मैदान के अंदर दोनों टीमों के बीच में. घनश्याम लेग ब्रेक के सुल्तान जाने जाते हैं दोस्तों. पिन से एक बार तैयार. इस बार चलिए ऑफ स्टंप से काफी बाहर. अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल करार घोषित कर दिया है. वाइड की मदद से यहां पर एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इससे 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 25 रन और गेंदों के बीच में फासला. 10 गेंदें और जीतने के लिए चाहिए 22 रनों की जरूरत. देखिए समय ना लगाओ तय करने में आपको क्या करना है, वरना समय तय कर लेगा कि आपका क्या करना है. पैसा एक ही भाषा बोलता है. अगर तुमने आज मुझे बचा लिया तो कल मैं तुझे बचा लूंगा. और लफली डिलीवरी. पहले यहां पर इरादा बन गया था फ्रंट फुट पर जाकर, फिर बैक फुट पर आए. शराब गुडलैंड टेक ऑफ होने के बाद हल्का सा काटा बदल लिया गेंद में, और ये फटाकों की आतिशबाजी दोस्तों देख सकते हैं. हमारे दमदार सरपंच आनंद भाई ढवले विद्यमान सरपंच थेट सरपंच पदावरती ज्यांना आपण खऱ्या अर्थानं पाहिलं आणि 100 नाही 200 नाही 600हून अधिक मतांनी विजय संपादन केला आणि शिवकर ग्रामपंचायतीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा ज्यांनी फडकवला ते दमदार सरपंच आपण व्यासपीठावरती पाहताय. ऑल लवली कमाल की गेंदबाजी बांध कर रखा है अभी तक, यानी कि समीकरण अब बदलेगा. आने वाली गेंदें बची 8 और यहां से 22 रनों की जरूरत. पैसा फिर कहता है भले मैं ऊपर 7 नहीं जाऊंगा, पर जब तक मैं नीचे हूं तुझे बहुत ऊपर लेकर जाऊंगा. श्री कृष्ण ने कहा है कभी किसी चेहरे को मत देखो बल्कि उसके मन को देखो, क्योंकि अगर सफेद रंग में वफा होती तो नमक जख्मों की दवा होती. 8 बॉल 22 की जरूरत. वड़ा मैच फाइट मैदान के अंदर जबरदस्त है. सुपर 12 के लिए कौन जाएगा? आगे आकर फंसा लिया अपने जाल में, और ये बहुत बड़ा झटका इंपीरियल इंफ्रा केमिकल्स वाजी टीम को. सोनू बैक टू द पैविलियन. थँक्स डीजे मास्टर. इथे चिपले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय धनंजय दादा पाटील यांचा इथे आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. व्यासपीठावर आम्ही पाहतो अरविंद माली, अक्षय पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवकर आणि पराग ढवले यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपणा सर्वांचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेत
सरसे स्वागत आहे। 7 गेंदों में जीतने के लिए चाहिए 22 रनों की आवश्यकता। विकेट फेंका है मैदान से बाहर सोनू ने, जहां पर सोनू की टीम को जरूरत थी। देखिए स्वर्ग में सब कुछ है लेकिन मौत नहीं, गीता में सब कुछ है लेकिन झूठ नहीं, दुनिया में सब कुछ है लेकिन किसी को सुकून नहीं, आज के इंसान में सब कुछ है लेकिन सब्र नहीं। यहां पर थोड़ा सा इंतजार करना चाहिए था सोनू को। 7 बॉल में चाहिए 22 रनों की जरूरत। फाइट तगड़ी है, बॉलर तैयार। और इस बार बड़ा शॉट खेला है लेकिन सीधा लॉकआउट के ऊपर से मैच बनेगा, क्योंकि अब 6 गेंदें चाहिए, 16 रनों की जरूरत। जीतने के लिए चाहिए 16 रनों की आवश्यकता। 16 का डोला किसका होगा? ये देखिए यूट्यूब के जरिए लगातार दर्शकों की वॉचिंग बढ़ रही है। 1800 दर्शक इस मैच में जुड़े और क्या तगड़ी फाइट। और अभी तक संदेश आई थिंक 31,000 लोगों ने ये आज के 3 मैच का आनंद, यानी कि तीसरा मैच यहां पर मैदान के अंदर जारी है। 6 गेंदे 16, एक छक्के ने पूरी तरीके से खेल बदल दिया है, क्योंकि अगला मुकाबला भी काफी तगड़ा होने वाला है। चिपलाई 11 चिपले विपक्ष उनके खिलाफ खेलेगी। गावदेवी 11 मेरे पाड़ा किरू की सेना होंगी, तो एक तरफ चिपली की सेना होगी। देखेंगे किसमें कितना दम। जबरदस्त फाइट, जबरदस्त फाइट। एक बार इंसान ने कोयल से पूछा कि तू काली ना होती तो कितनी अच्छी होती। सागर ने कहा तेरा पानी खारा ना होता तो कितना अच्छा होता। गुलाब से कहा तुझमें कांटे ना होते तो कितना अच्छा होता। तब तीनों एक साथ बोले, हे इंसान, अगर तुझमें दूसरे की कमियां देखने की आदत ना होती तो तू भी कितना अच्छा होता। 6 गेंदे और चाहिए 16। बड़ी फाइट मैदान के अंदर, पानी की मांग की जा रही है। चलिए फिर यहां पर खेल होगा स्टार्ट। 6 बॉल और 16 रनों की जरूरत है। देखेंगे किसमें कितना दम, कौन है बाजीराव सिंघम, और इस आमदार ट्रॉफी में अपना यहां पर जज्बा कौन दिखा पाएगा। सुबह की चाय और बड़ों की राय समय समय पर लेनी चाहिए, क्योंकि अतिथि के बिना आंगन बेकार होता है। प्रेम ना हो तो सगे संबंध भी बेकार होते हैं, और पैसा ना हो तो पॉकेट भी बेकार होता है, और जीवन में गुरु ना हो तो जीवन बेकार। इसलिए जीवन में गुरु जरूरी है, गुरु नहीं। देखेंगे यहाँ पर किसके सपने साकार। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, लेफ्टी बॉलर है, बॉलिंग मार्ग पर सुजल गोरत, जिन्होंने वाकड़ी के खिलाफ गेंदबाजी की, 3 में 3 बचाए, लेकिन यहां पर 6 में 16 है। बिल्कुल इसी तरह का इक्विलिशन था, लेकिन यहां पर देखें कि किसके पक्ष अपने होंगे साकार, जो आगे के सफर में अपना ये प्रवास जारी रखेंगे। लेफ्टी बॉलर लेफ्ट आर्म ओवर द विकेट से शुरुआत करेंगे। सामने बल्लेबाज आप देख सकते हैं अभिजीत पाटिल, पहले ही बल्ला घुमाया और अंपायर की तरफ देख रही शक की बुनियाद से कि वाइड बॉल है। पहले टर्न को पढ़िए, फिर शॉट सिलेक्शन कीजिए। और वैसे ये टर्न जो है इस गेंदबाज की काफी खतरनाक नजर आती है। ये एक्शन रिप्ले आप देख सकते हैं दोस्तों स्क्रीन के ऊपर, जहां पर थोड़े से आगे निकले बल्लेबाज और ये खतरनाक टर्न नजर आती हुई। गुड लाइन पर रिलीज किया था इस गेंद को और पहले से बल्ला घुमाया था। 5 गेंदे 16 रनों की जरूरत। इस बार भी यहां पर पूरी तरीके से खिलवाड़ किया इस बल्लेबाज के सामने। और आप यहां पर कुछ बातचीत बताते हुए नीलेश कि थोड़ा सा ये टर्न जो गेंदें हो रही है उस टर्न को थोड़ा सा पढ़िए। स्काई 11 न्यू यंगस्टर वार टीम सिकंजा कस रही है मैदान के अंदर। 4 गेंदे और 16 रनों की आप यहां पर जरूरत है। एक आध बड़ा शॉट मैच में वापसी दे सकता है वाजे टीम के लिए। आगे आकर खेलने का प्रयास, लीडिंग एज लगी है। चलिए फील्डर मौजूद है, तब तक 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से इंपीरियल इंफ्रा केमिकल्स वाजे टीम का स्कोर है 32 रन। 3 गेंदे और चाहिए 15 रनों की जरूरत। 2 छक्के और 1 चौका यहां पर लगाना पड़ेगा, तभी तो यह मैच इनके लिए बन सकता है। क्या मैच है गेंदबाजी के तौर पर। यहां पर स्काई 11 न्यू यंगस्टर वार टीम ने मैच को बचाने के कगार पर लाया, लेकिन भूलना नहीं चाहिए कि पिछले ओवर के आखिरी गेंद के ऊपर नीलेश पाटिल ने दमदार छक्का दागा था। वही नीलेश आप स्ट्राइक एंड पर एक आध के यहां से बिग हिट अपने टीम के लिए लगा पाएंगे। सफल होकर खेलने का प्रयास, कोई मौका नहीं। डॉट बॉल की समाप्ति। धीरे धीरे मजबूत स्थिति में बन रही है यहां पर टीम स्काई 11 न्यू यंगस्टर वाजी टीम। दमदार गेंदबाजी में प्रदर्शन
और लगभग अब यहाँ पर मुकाबला उनके गिरफ्त में आ चुका है। एक आध खराब गेंद गिरेगी तो मुश्किलें पैदा होगी, लेकिन ये गलती तो करेंगे नहीं गेंदबाज। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, क्योंकि कभी कभी व्हाइट बॉल गिरते तो पंजा आने के चांसेस बनते हैं और उसकी वजह से लॉन्ग स्टॉप की तरफ खिलाड़ी ये बिल्कुल तैनात किया गया है। चलिए मैच जो है वो 20 मिनट का समय। कप्तान यहाँ पर घनश्याम आपको हम बता रहे कि आप समय के साथ पालन कीजिए। 2 गेंदें और 15 की जरूरत। ये भी यहां पर सामने से चकाया, डॉट बॉल की समाप्ति। कितनी शानदार गेंदबाजी नजर आ रही है। कहीं यज्ञेश पाटिल का जल्दी आना फिर आउट होना। अंततः जब भी आप कोई मैच खेलते हो ना, तो अपने टीम के जो ऑपोजिशन आने वाले हैं ना, उस टीम का मैच देखिए कि उनका गेंदबाज कौन सा है। चौथे नंबर के गेंदबाज लेफ्टी थे, थोड़ा आप पीछे रहते। ये सोच जो होती है ना छोटी मोटी, ये रखना बहुत जरूरी होता है। इसी के साथ ये मैच जीता स्काई 11 न्यू यंगस्टर वाल टीम सीधा पहुंची है आमदार ट्रॉफी में सुपर 12 के लिए। हार्दिक अभिनंदन। थैंक्स